अलिबाग जिल्हा रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजच्या टीमने अलिबाग तालुक्यातील नवगाव येथे राहणाऱ्या कविता अभिजित खेमजी या महिला रुग्णाला नवे जीवनदान दिले आहे। अपघातात कविता यांच्या मेंदूला गंभीर इजा झाल्याने मेंदूमध्ये गाठ तयार झाली होती। रुग्णाच्या जीविताला मोठा धोका होता, त्यामुळे वेळीच उपचार करणे आवश्यक होते। मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर पूर्वा पाटील यांनी आणि न्यूरोसर्जन डॉक्टर कृष्णमूर्ती कोकणकर यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन शस्त्रक्रिया तात्काळ करणे किती गरजेचे आहे हे पटवून दिले। जवळपास 2 तास शस्त्रक्रिया चालली। मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर पूर्वा पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निशिकांत पाटील, निवासी शल्यचिकित्सक डॉक्टर शीतल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर कृष्णमूर्ती कोकणकर, डॉक्टर मयुरी कांबळे, डॉक्टर अशोक गजबिये, डॉक्टर देवानंद पवार, डॉक्टर सविता नल्ला मडगे, डॉक्टर हिरालाल कांबळे, डॉक्टर शीतल कोकणकर यांच्या टीमने ही कामगिरी यशस्वी केली। विशेष म्हणजे अशी अवघड शस्त्रक्रिया अलिबागेत यशस्वी होण्याची ही पहिलीच वेळ आहे, त्यामुळे सर्व डॉक्टरांचे अभिनंदन तथा कौतुक होत आहे। टीम ही जीएमसी अलिबागच्या डॉक्टरांची होती आणि त्यांच्या एचओडी, अनेस्थेशिया विभागाचे विभाग प्रमुख ह्या सगळ्यांच्या आपल्याच लोकल टीमने ही शस्त्रक्रिया केली। कितीची टीम होती? त्याच्यामध्ये सर्जरी विभागातर्फे 5 डॉक्टर्स होते आणि अनेस्थेशियाच्या टीम मध्ये सुद्धा 3-4 लोकांची टीम ही जीएमसी अलिबागचीच आहे। ताई, आपलं नाव काय? नाव कविता अभिजित खेमजी। आणि गाव कोणतं आपलं? नवगाव। हा अपघात कधी झाला होता? जवळजवळ आठवडा झाला। मंगळवार ह्याच तारखेला जवळजवळ सकाळी 11:12 दरम्यान जेव्हा झाला होता तेव्हा पूर्णपणे बेशुद्ध झालं होतं। त्याच्यानंतर 10 मिनिटं 15 मिनिटं सुखरूपवरती येऊन मग त्यांना डॉक्टरशी ते आल्यावरती सिटी स्कॅन केला। सिटी स्कॅनमध्ये फर्स्ट टाइम काही टेक्निकल इश्यूमुळे काही समजलं नाही, तर डॉक्टरांनी पुन्हा एकदा ठीक आहे सिटी स्कॅन करायला सांगितलं। तर सिटी स्कॅनमध्ये सेकंड टाइमला थोडं घाबरण्यासारखी लक्षणं दिसली, त्यामुळे डॉक्टर लवकरात लवकर तिथे आले। आम्ही सगळे पेशंटला ॲडमिट करत होतो, तेव्हा डॉक्टरांनी फटाफट त्या पेशंटचा रिस्पॉन्स कसा आहे त्यांनी चेक केलं व्यवस्थित। त्याच्यानंतर डॉक्टरांनी साईडला येऊन सांगितलं की अशी अशी सिच्युएशन आहे। एक डॉक्टरने अलग मेडिकल ह्याच्या लँग्वेजमध्ये एक फ्लो सांगितला त्यांनी। त्या फ्लोमध्ये काय करायचं आहे इन्स्टंट डिसिजन, तेव्हा आम्हाला काहीच माहीत नव्हतं आणि हे आमच्यासाठी पण फर्स्ट टाईम होतं। तर मग डॉक्टरने व्यवस्थित त्याच्यानंतर एक्सप्लेन केलं की असं असं करायचं। डॉक्टरने विचारलं किती चान्सेस आहेत, सक्सेस आहे? डॉक्टर म्हणजे सक्सेस आहेत, पण गर्दनच्या वरती आहे, त्यामुळे मेंदूचा भाग आहे, त्यामुळे आपल्याला चान्सेस खूप 50-50 आहेत। मी माझा पूर्णपणे प्रयत्न करेन। मग मी पूर्णपणे डॉक्टरच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून आम्ही फॅमिलीने पूर्ण डिसिजन दिला। डॉक्टर आता जे काय आहे ते तुमच्या हातात। मग डॉक्टरांनी व्यवस्थित पूर्ण लगेच तुरंत ऑपरेशनची तयारी वगैरे चालू केली आणि त्याच्यानंतर आम्ही ह्या हॉस्पिटलचे CS वगैरे CS सरांना भेटलो। CS मॅडमचा सल्ला घेतला, मॅडम ते चांगल्या प्रकारे सांगितलं। त्याच्यानंतर मग आम्ही पूर्णपणे डॉक्टरांना हे दिलं, तुम्ही जसं कराल तसं। डॉक्टरने लवकरात लवकर पूर्ण घाई करून सगळे जे ऑपरेशनसाठी लागणारे तयारी त्याने तुरंत लवकर केली आणि मग त्याने जवळजवळ घेतलं, लवकरच घेतलं। काही वेळेचा काही क्षणाचा अवधी न घेता पूर्णपणे आतमध्ये घेऊन चांगल्या प्रकारे त्यांनी व्यवस्थित पार पाडलं। त्याच्यानंतर मग डॉक्टरने येऊन चांगल्या प्रकारे आम्हाला चांगली सल्ला दिला की व्यवस्थित झालं। त्याच्यानंतर आम्हाला थोडंसं याच्याकडे अशा वतीने आम्ही फॅमिलीच्या तर्फाने पूर्णपणे डॉक्टरांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।